अभावी षटक कमी करण्यात येईल। संदीप खांबे यांनी बाहेर यायचे, कॅप्टनने बोलवलेलं आहे। चला पंचांना नम्र विनंती, सामना सुरू करायचा आहे। पहिलं षटक घेऊन येतात तुषार आणि फलंदाजीसाठी आहेत शुभम। एक धाव। खांबे येडा आहे का तू? तुषाराचं पुढचं षटक बॉल आणि वरून टोटवलेलं एकाच धावावर समाधान। आतापर्यंत 2 चेंडू असे चांगले टाकलेले आहेत तुषार यांनी। तुषाराचा पुढचा चेंडू शुभमने खेळून आणि चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, पण निर्धाव असा चेंडू। चांगलं असं क्षेत्ररक्षण साई यांच्याकडून, त्यांनी धाव वाचवलेली आहे आपल्या संघासाठी। तुषाराचा पुढचा चेंडू शुभम यांना, शुभम हे मारण्याचा प्रयत्न करतायत पण चेंडू बॅटीच्या मधोमध येत नाहीये। पुन्हा शुभमने खेळवलाय समोरच्या दिशेने आणि एक असं कृष असं क्षेत्ररक्षण भूषण यांच्याकडून एक धाव। आतापर्यंत चांगला अशी गोलंदाजी तुषार यांच्याकडून। दिनेश यांनी पुन्हा मारण्यात जोराचा प्रयत्न, एकाच धावावरती समाधान। धाव संख्येत भर, धाव संख्या 4। षटकार, शेवटच्या चेंडूवरती षटकार। धाव संख्या 10, एक षटक पूर्ण झालेला आहे। धाव संख्या 10। तुषाराने 5 बॉल चांगले टाकले होते पण शेवटच्या चेंडूवरची षटकार मारलेला आहे शुभम यांनी। बॉलर विलास बांद्रे। विलास पुढचा चेंडू दिनेश यांना आणि पहिलाच असा षटकार, पहिलाच बॉल होती, पहिला षटकार दिनेश यांचा। धाव संख्येत भर, धाव संख्या 16। विलासांचा पुढचा चेंडू आणि पुन्हा असा षटकार। 2 चेंडू 2 षटकार। विलासांचा पुढचा चेंडू दिनेश यांना आणि पुन्हा मारलेला आहे जोरात वरून आणि झेल बाद। विलासाने 6 विलासाने आतापर्यंत 6 झेल घेतलेले आहेत। विलासाने आतापर्यंत 6 झेल घेतलेले आहेत पूर्ण सामन्यांमध्ये। उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण विलास महाजन यांच्याकडून। अच्छा, पुढचा चेंडू विलासांचा नितीन पाटील यांना खेळून खेळायला उकळ मनोरंजनाने अडवलाय पण एक धाव राखू शकले नाहीत ते। धाव संख्येत भर, धाव संख्या 23। शुभम पुन्हा मारण्या पण बॉल येत नाही, उत्कृष्ट असं कीपिंग, निर्धाव असा चेंडू आणि विलासांचा पुढचा चेंडू। आज आतापर्यंत जे काही चेंडू खेळलेले शुभ यांना त्यांच्या मधल्या फळीत बसत नाहीयेत। धाव संख्येत भर, धाव संख्या 24। 2 ओव्हर 24 धावा, 2 ओव्हर 24 धावा। उभय संघाने नोंद घ्यायची, 5 षटकांचा सामना असेल। सर इथे नाही करणार, आता नाही करणार, फायनल टॉस आता नाही घेणार, फायनल टॉस घेणार नाही ना नंतर। पुन्हा मारलेला आणि षटकार, आता बॅटेच्या बरोबर मध्ये बॉल लागलेला आहे शुभम यांचा। षटकार, बॉलर आहे निलेश। पुन्हा असा षटकार, 2 चेंडू मध्ये 2 षटकार शुभम यांचं आणि धाव संख्या 36। पुन्हा मारलेला आणि तिसरा षटकार, खराब अशी गोलंदाजी आणि शुभ यांची हॅट्रिक। अबे जल्दी बोल, कल काय झालं कळत नाही। 2 निलेशाचा पुढचा चेंडू शुभम यांना आणि पुन्हा मारलेला आहे आणि हा एक धाव, षटकार जाता जाता वाचलेला आहे। धाव संख्येत भर, धाव संख्या 37। निलेशचा पुढचा चेंडू आणि पुन्हा जो वरून मारलेला आहे, बघूया 1 की 2, 2 की 1, एकाच धाव्यावरती षटकार वाचलेला पुन्हा। आता 43 धावा।
ओव्हर झालेली आहे. धावसंख्या 45. 3 षटकामध्ये 45 धावा झालेल्या आहेत. अजून 2 षटकं शिल्लक आहेत. गचाल असं गोलंदाजी निलेश यांच्याकडून. काय झाले कळत नाही, त्यांना झोप आली होती. सरांनी आवाज दिला होता त्यांना, निलेश भाऊ यांना, झोपू नका म्हणून. विलासांचा पुढचा चेंडू शुभयाने वरून मारलेला आहे आणि षटकार. आणि धावसंख्यात भर 51. विलास यांचा पुढचा चेंडू शुभम यांना आणि झेलबाद. शुभम हे झेलबाद झालेले. विलास यांनी त्यांचा झेल घेतलाय विलास यांच्या गोलंदाजीवर. आता चांगली गोलंदाजी आतापर्यंत शुभम यांनी केली आहे. विलास यांचा पुढचा चेंडू गणेशाने समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या 52. धावसंख्या 9. फ्री हिट आहे. बघा फ्री हिटचा काय फायदा घेतात नितीन. आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु पूर्ण दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. आणि 2 धाव पूर्ण. धावसंख्यात भर. धावसंख्या 55. लेडीजच्या पूर्ण असं जोरावर मारलेला. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि गचाल असं क्षेत्ररक्षण साई यांच्याकडून. 10 बाद झाले असतील नितीन पाटील. 2 धावा पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या 52. 57. धावसंख्या 57. विलास पुढचा चेंडू. साई ह्या कोंबड्या पकडत नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्याकडच्या क्षेत्ररक्षण त्यांच्याकडे होत आहे. गचाल असं त्यांनी गोलंदाजी पण केली होती लास्ट मॅच मध्ये. 4 ओव्हर 58 धावा. शेवटचं षटक घेऊन येतात आपले संघाचे कर्णधार भूषण. 4 ओव्हर 58 धावा. भूषण आंबेकर. बघूया भूषण आंबेकर आपल्या संघासाठी काय करतात, की नितीन पाटील आपल्या संघासाठी काय करतात बघूया. नितीन पाटील हे दमलेले आहेत धावून. साई यांनी चला लवकरात लवकर सामना संपवायचा. भूषणाचा पहिलाच चेंडू आणि बोल. उत्कृष्ट झालेला आहे भूषण यांच्याकडून. पाठीमागून बोल्ड केलेला आहे नितीन पाटील यांना. नितीन पाटील यांचा त्रिफळाचित केलेला आहे आणि तोही पाठीमागून मारलेली आहे. त्यांची पुढून न मारता मागून मारलेली आहे. अंदाज चुकला तेवढा. पुन्हा एकदा पवार साहेब आले आपले आणि वाईड. नो बॉल. फ्री हिट. पवार साहेब यांना सुंदर असा तडोल पाहूया. झेल होतोय का. 1 धाव पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या 60. गणेश हे आपले बघू काय भूषण यांना काय करतात. जोरात मारायचा प्रयत्न. गचाल असं क्षेत्ररक्षण विकेट किपर यांच्याकडून. पुन्हा कोंबड्या पकडण्याचा ट्रेनिंग साठी त्यांना आता वासुदेव चेंदूरकर हे कोकणात घेऊन जाणार आहेत, तरी त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधायचा. साई धाबा जोरात असं मारलेला आहे आणि बघू 1 धाव. आता परत खरंच चांगला अशी फलंदाजी करतात गणेश आंबेकर. सुंदर गोलंदाजी होते गणेश ओडेकर. षटकार. खरंच रवी यांचं खरंच कौतुक करायला पाहिजे. भूषण यांना त्यांनी षटकार खेचलेला आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या 67. चांगली अशी धावसंख्या म्हणता येईल. पुन्हा जोरात मारलेला बघू. 1 धाव 2 धाव 3 धाव आणि धाव बाद. धाव बाद झालेले आहे. 5 षटकात 67 धावा. जिंकण्यासाठी 68 धावाची गरज. टीम ऐश्वर्यांना 5 षटकात 68 धावाची गरज. चांगला असा स्कोर म्हणता येईल.
सुपरस्टारांच्याकडून चांगला असा स्कोअर दिलेला आहे टीम ऐश्वर्याला. जर त्यांनी 68 धावांचा टार्गेट पूर्ण. कृपया सनलाईटचा विचार करायचा आहे. कृपया सनलाईटचा विचार करायचा आहे. फायनल मॅच व्हायची आहे. कृपया पंचांनी बघायचं आहे. गोलंदाज नितीन पाटील आणि नितीन पाटील यांचा सामना करतील भूषण आंबेकर. जिंकण्यासाठी 68 धावांचा पल्ला पार करायचा आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी ही मॅच खेळवली जाणार. नितीन भूषण पाटील यांचा आंबेकर. पहिलाच चेंडू भूषण यांना आणि फुलटॉस पहिलाच आणि चेंडू. षटकार. पहिलाच असा षटकार. पहिलाच चेंडूवरती पहिलाच षटकार भूषण यांचा. षटकारांचा पाऊस. षटकारांचे बादशाह भूषण आंबेकर. बघूया नितीन पाटील कर्णधार पुन्हा versus एकदा मारलेला आहे, कर्णधार. पाहूया. आणि षटकार. षटकार. हॅट्रिक पाहूया. हॅट्रिक होते का सिक्सची. कृपया आणि एक धाव नाही. एक धाव पूर्ण. धाव संख्यात भर. धाव संख्या 13. स्टॅटिस्टिक बघायला लागेल ना. 68 धावांचा टार्गेट समोर असताना एक धाव जोर लावून होते. दुसऱ्या bowling धावेसाठी करतायत. प्रयत्न. पण जाधव यांची गचाल असं क्षेत्ररक्षण. त्यांना सुद्धा साईबरोबर पाठवावं लागेल कोकणामध्ये. नितीन पाटील पुढचा चेंडू भूषण यांना आणि समोर खेळलेला आहे. कॅच होऊ शकतो परंतु चौकार. चौकार. धाव संख्या भर. धाव संख्या 18. पहिला षटक चालू आहे. पहिला षटक चालू आहे. धाव संख्या 18. 5 बॉल 18. जोरात चेंडू फेकण्याचा प्रयत्न नितीन यांच्याकडून आणि एकच धाव. धाव. एकच धाव. धाव संख्या 19. 19. धाव संख्या 19. जिंकण्यासाठी 24 बॉल 49 धावांची आवश्यकता. टीम ऐश्वर्यासाठी 24 बॉल 49 धावा. पवार साहेब आपल्या गोलंदाजीसाठी आलेले आहेत. रवी बघूया काय करता आपल्या संघासाठी. षटकार आणि फ्री. चेंडू आहे. हा फ्रीट आहे. आपला क्षेत्ररक्षण नो बॉल. क्षेत्ररक्षण नो बॉल. क्षेत्ररक्षण नो बॉल आणि फ्रीट आहे हा. फ्रीट. पाहूया भूषण थँक्यू. ह्याचा फायदा घेतात का फ्रीटचा. बघूया रवी यांचा पुढचा चेंडू भूषण पुढील यांना चेंडू आणि फुल टॉस आणि हा षटकार. धाव संख्या भर. धाव संख्या 32. आवश्यक धाव संख्या 23 बॉलात 36. रवी यांचा पुढचा चेंडू. खरंच प्लीज फ्री कंटिन्यू. धाव संख्या पुन्हा फुलटो चेंडू आणि हा षटकार. धाव संख्यात भर. धाव संख्यात भर. धाव संख्या 39. पुन्हा फुलटोचा चेंडू आणि जेल बाद. बॉल 21 बॉल 29 धावा. 21 बॉल 29 धावा. 3-2 आणि 3 बॉल झालेले आहेत. 3 बॉल झालेले आहेत. 3 बॉल झालेले आहेत. 21 बॉल 29 धावा. संघ निर्धाव असा चेंडू. बोल त्रिपादिचित झालेले आहेत. विलास
लवकर पाठवायचा आहे फलंदाज, लवकरात लवकर फलंदाज. तुषार खोपकर. धावसंख्या जाने माने फलंदाज तुषार कोपकर. पवार यांचा सामना करतील तुषार कोपकर. पाहूया. आणि हलकासा तटवला आहे, 1 रन होईल. 1 रन. नो फ्री. एक समाधान. नो बॉल आहे. रवी फ्री हिट आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पुढील चेंडू आणि हा चांगला तटवलेला पाहू. झेल बाद झाला असते परंतु उत्कृष्ट झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, एकदम. पण फ्री होत होता. 2 षटकं. नो फ्री हिट कंटिन्यू. फ्री हिट कंटिन्यू आहे. तुम्ही समजून घ्या बरोबर. अरे श्योर. कृपया पंचाशी वाद घालायचा नाही. बॉक्स मध्येच बॉलिंग करायची आहे. बॉक्स मध्येच बॉलिंग करायची आहे. फ्रीट कंटिन्यू आणि जोरात मारलेला आहे. सुंदर असं मारलेलं आहे. षटकार. तुषारच्या बॅटीतून धावसंख्या प्रथमच बर six धावसंख्या आलेला आहे. 49 आणि 18-19. 18 बॉल मध्ये 19 धावा. 18 चेंडू 19 धावा. टार्गेट फारसा जास्त नाही आहे परंतु आणि हा पुन्हा षटकार. पुन्हा षटकार. धावसंख्या बर धावसंख्या 55. विलासांचा निर्धाव असा चेंडू. प्रकाश बिजलानी यांचा. बघूया आता काय करतायत. आणि पुन्हा वरून मारलेला आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या 56. 15 बॉल 12 धावा. 15 बॉल 12 धावा. प्रकाशांचा पुढचा चेंडू तुषार यांना. आणि हा जोरात वरून मारलेला आहे आणि झेल बाद झालेला आहे तुषार. हे उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रकाश यांच्याकडून. बघूया साई आपल्या संघासाठी काय करतात. वासुदेव त्यांना क्षेत्ररक्षणासाठी कोकणात घेऊन जाणार आहे. बघूया साई फलंदाजीसाठी काय करतायत आपल्या संघासाठी. 14-12. 14 बॉल मध्ये आणि अतिरिक्त अशी धाव आणि नो बॉल. फ्री हिट आहे. नो बॉल फ्री हिट. फ्री हिटचा फायदा घेतायत का बघूया साई. फ्री हिट आहे. आणि हा फक्त एकच रन. चांगला असा बॉल टाकलेला आहे प्रकाश यांनी. एकाच धावा समाधान साई यांना. धावसंख्येत बर धावसंख्या 58. 13 बॉल 10 धावा. 13 बॉल 10 धावा. निर्धावाचा चेंडू. आता 2 ओव्हरमध्ये 10 धावा पाहिजेत. चांगली अशी गोलंदाजी प्रकाश यांनी आता केली आहे. त्याच्यामुळे सामना हा अतितटीवरती आलेला आहे. बघूया आता दिनेश आपल्या संघासाठी काय करतायत. पहिलाच असा वाईट चेंडू. पहिलाच चेंडू असा वाईट. अतिरिक्त संख्येत भर. धावसंख्येत भर. आणि बोल्ड. पाठी मागून बोल्ड घेतलेला आहे साई यांचा. खरंच आता साई यांना कोकणात पाठवण्याची गरज आहे. वासुदेव चेंदोरकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. कोकण पकडायची आहे. मागून त्यांचा त्रिफळीचित झालेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी दिनेश यांच्याकडून. आता सर्व खरोखरच आता 11 बॉल 9 धावा. 11 चेंडू 9 धावा. 11 सामना. पाहूया संदीप पवार आपल्या संघासाठी काय करतात.
बघूया दिनेश गोरिवले. यांचा पुढचा चेंडू संदीप यांना. संदीप काय करतात बघूया. आणि एक धावेसाठी त्यांनी उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण केलं चांगलं. होतं गणेश यांनी, परंतु गचाल क्षेत्ररक्षण विलास यांच्याकडून. ओडेकर चांगलं क्षेत्ररक्षण. आता पुढचा चेंडू दिनेश यांचा विलास यांना. विलासाने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली होती. बघूया आणि समोर सुंदर मारलेला आणि जेल, जेल वा, बाद वा. झालेलं आहे. विलास हे जेलबाद झालेला आहे. आता सामना पूर्णतः अटीतटीमध्ये आलेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी दिनेश यांच्याकडून. विलास ही बाद झालेला आहे. सामना हा अटीतटीवरती आहे. 9 बॉल 8 धावा. 9 बॉल 8 धावा. खरंच आता सामना हा पुन्हा अटीतटीला आलेला आहे. सामना हा एकतर्फी होता, पण आता विलासांना बाद अटीतटीचा. करून सामना हा अटीतटीवर आलाय. 9 बॉल 8 धावा. काय जाम भारी मॅच चालले रे. त्या आईला यांची मॅच कधी बघितली ना मी. खरंच हा सामना एकतर्फी होता. यो कोंबड्या पण पकडणारा केव्हा कॅच पकडायला लागला यो दिनेश आणि पवार. प्रकाश यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. जाम भारी मॅच चालले. बघूया आता आकाश काय करतोय तो या दिनेशच्या बॉलिंगला. आकाश बघ रे बाबा. किंग मेकर की टीम जबरदस्त फॉर्म में आने वाले अभी लास्ट का बॉल में देखते आता क्या घरी करने वाले मॅच हैं। चालले. बापरे बापरे बॉल और ये वाइड एक वाइड के साथ यो वाईट दिला रे दिनेशला. बेकार काम केलं रे. आकाश तुला मॅच काढायची आहे रे बाबा. आणि No ball. बघूया दिनेश ते मारता यो 7 मॅच. रन. आणि पुन्हा वाईड बॉल. 9 बॉल 6 रन. अतिरिक्त धाव दिलेले आहेत त्या दिनेशाने. आणि आता हा निर्धाव चेंडू. विलास निकम टीम या साठी भारी मॅच रंगण राहिले. टीम साठी थोडीशी आता बघायचं आपल्याला कोण कोण काय चिंबुऱ्या पकडते का काय करतय तो. सुंदर अशी गोलंदाजी आणि हा विकेट. विलास 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 ही धावबाद केलेला आहे. विलासला काहीच नाही बक्षीस देणार. अंपायर ओके अच्छा. जाम भारी मॅच चालली. आता हे बघूया गणेश प्रेक्षकांना थांबू शकत कोण नाही. जिंकल कोण हारल काही सांगता बी येई नाही. प्रेक्षकांना थांबू शकत नाही. आवरे हे पब्लिक जमले. Player- 1 to go. आणि चांगलीच गोलंदाजी. ओव्हर ओव्हर झालेली आहे. ओव्हर झालेली आहे. आता संपलंय. आता 6 सहा बॉल बॉल, मध्ये 6 धावा. 6 धावा. 6 बॉल 6 धावा. लावरी भारी मॅच नाही रे. शपथ. बघूया आता शुभम. कारण सगळेच फलंदाज बाद झालेले आता सगळे दमोदार. विवेक आणि कोण जिंकल कोण आलं का शेंगतो बी येणं ना. 80 बॅच मी का बघितली नाही रे जायला. निलेश आणि का मॅच आहे रे. निलेश आणि संदीप वरती आहे. डिपेंड ऑन निलेश आणि संदीप. आता आता- बघूया एक एक धाव महत्वाची आहे. पूर्ण मॅच फिल्डिंग वर आहे आता. मॅच आता बघूया कसं आहे. अतितटीला आलाय. 6 बॉल 6 धावा. सामना जो एकतर्फी होता तो आता पुन्हा बघूया. कवरी शुभम- मॅच जवळली आणि कवरी मॅच शुभम जबरदस्त आपल्या होते. संघासाठी काय करतोय. आता आपल्याला बघायचं यो मोरे काय करते. आणि मोरेने टेकलाय बॉल. अरे गणेशने डाय मारले पण एक धाव तर वाचू शकला नाही गणेश. पण ते प्रकाश कदमनी मस्त बॉल पकडला आणि एक धाव धावून पूर्ण केले. आणि 5 बॉल 5 बॉल 5 5 बॉल 5 आणि मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण. बघूया आणि दुसऱ्या बापरे निलेश भाऊ काय 4 ऐकत बॉल नाही. 4 चेंडू. 4 बॉल 4 चेंडू. शपथ यो 4 बॉल 4 चेंडू. 4 धावा, धावा. चार. आणि आताचा चेंडू 4 बॉल 3 धावा. अवांतर धाव सगळ्याने भर पडलेले. फुकटची धाव भेटले. 4 बॉल 3 धावा. अशा फुकटच्या धाव नका 4 देऊ. बॉल, 3 वाटले धावा. असेल मग. ए तू सांभाळ रे तुझं ते. अरे खिशात ठेव. खिशात ठेव. अरे किंग मेकर बस तुमचं जाईल आता जे. चला लवकर जा मला मॅच पुढचा चेंडू बघूया. 4 चेंडू तिसरा नंबर 3 तरी धावा. जा. 3 किंग में हा. आणि फुलटॉस टाकलेला आहे. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. ओरडू नका कृपया. 3 बॉल 2 धावा. 3 बॉल 2 धावा. कृपया बडकाबडकी करू नका. कृपया बडकाबडकी करू नका. कृपया 3 बॉल
3 बॉल 2 धावा. 3 बॉल 2 धावा. टाय झाली तर दोघांना बाद. काय बोलू नकोस. 3 बॉल 2 धावा. 3 बॉल 2 धावा. निलेश भाऊ काय करतात बघूया. आणि आराम छान छान असं. 2 बॉल 2 धावा. 2 बॉल 2 धावा. 2 बॉल 2. खूपच रंगत चालले मॅच मध्ये. जोरात मारलेला आहे आणि एक धाव आणि पूर्ण एक झाली. रन पूर्ण दुसऱ्या केलेलं धावेसाठी बघूया. प्रयत्न. आणि जिंकलेले आहे. आणि 2 बॉल. निलेश उत्कृष्ट अशी याने winner shot मारलेला आहे. भाऊनी मॅच काढून दिलेली आहे. निलेश कडून विनर भाऊ शॉट. आणि सुपर छान मॅच झालेली आहे. खरंच शेवटी हे जयेश्वरला. अभिनंदन. दोन्ही संघाचे अभिनंदन. खरंच चांगली अशी मॅच झालेली आहे.